प्रवास म्हटला की वेगवेगळे अनुभव हे आलेच. काही गमतीदार घटना घडतात, काही गोष्टी मनाला चटका लावून जातात, काही प्रसंग असे घडतात जे आपण कधीच विसरूही शकत नाहीत. बरोबर ना? नमस्कार, मी अश्विनी. मागच्या कवितेत आपण एक कविता ऐकली होती जी ट्रेनमधल्या अनुभवानंतर मी लिहिली होती. तो प्रसंग जो होता तो काळजाला चटका लावणारा होता आणि त्यानंतर त्या कवितेला जो तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आजची जी कविता आहे ती सुद्धा प्रवासाबद्दलची आहे, पण यावेळेस प्रवास आहे एसटीचा. एसटीमधून प्रवास करण्याचा हल्ली रोजच योग येतो. तसं एसटीचं आणि माझं नातं खूप जुनं आहे. खूप जुनं म्हणजे अगदी माझ्या जन्मापासूनचं म्हटलं तरी चालेल. त्याबद्दल पुन्हा एकदा बोलूच आपण. पण आजची कविता आहे जी पूर्णतः एसटीच्या प्रवासावर आहे आणि कवितेचं नाव आहे लाल परी. एसटी म्हणजे लाल परी. चला तर मग ऐकूया ही कविता. एसटीच्या प्रवासाचं एक विशेष. एसटीच्या प्रवासाचं एक विशेष. इथे ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत, सुट्ट्या पैशांसाठी गडबड सर्वांना सारखीच. ना तुमच्या आर्थिक स्थितीवर इथे राखीव जागा, ना फर्स्ट क्लास सेकंड क्लासची रेघ उगा. चढण्या उतरण्याची घाई सर्वांना सारखीच. डोक्यावर बोचकं घेऊन चढणारी कष्टकरी असो वा ब्रँडेड पर्स घेऊन चढणारी मॅडम, अर्ध्या तिकिटाची सवलत सर्वांना सारखीच. केस पांढरे झालेले आजोबा असोत, केस पांढरे झालेले आजोबा असोत वा असोत शाळेतली पोरं, ओळखपत्राची सक्ती सर्वांना सारखीच. आयफोनच्या रिंगटोनही वाजतात इथे, आयफोनच्या रिंगटोनही वाजतात इथे आणि भेटतात माणसं कधीच फोन न वापरणारीही. कष्ट आणि धावपळ सर्वांना सारखीच. परफ्यूमच्या सुगंधात मिसळलेले घामाचे वास, परफ्युम्सच्या सुगंधात मिसळलेले घामाचे वास. गर्दी इतकी कधी कधी की गुदमरावा श्वास. इथे जगण्याची धडपड सर्वांना सारखीच. काका मामा ताई मावशींना तिकीट देणारे कंडक्टर, काका मामा ताई मावशी यांना तिकीट देणारे कंडक्टर, खडतर रस्त्यांवर एसटी चालवणारे आमचे ड्रायव्हर. प्रवास घडो सुखरूप सर्वांचा, प्रवास घडो सुखरूप सर्वांचा. तळमळ दोघांनाही सारखीच. खेड्यात शहरात चांगल्या वाईट रस्त्यात अविरत फिरे लाल परी उन्हात अन पावसात. खेड्यात शहरात चांगल्या वाईट रस्त्यात अविरत फिरे लाल परी उन्हात अन पावसात. आपली हक्काची एसटी सर्वांना सारखीच, आपली हक्काची एसटी सर्वांना सारखीच. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. लवकरच पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.